नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहूया चणा डाळ आणि उडीद डाळपासून कुरकुरीत अशी भजी। हे पहा, एक वाटी डाळ घेतली आहे चण्याची, ती 4 तास भिजत ठेवली होती। ह्याच वाटीने एक वाटी चण्याची डाळ आणि एक वाटी उडीद डाळ घेतली आहे। एक वाटी उडीद डाळ, अर्धा चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा सुकी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा आलं किसले, 2 मिरच्या बारीक चिरून, 2 कांदे आणि छोटी वाटी कोथिंबीर। हे पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया। चण्याची डाळ एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं। ती भिजली ना डाळ, म्हणून मस्त अशी भिजली आहे, म्हणून ते जास्त दिसत आहे। त्याच्यामध्ये मिरची, सुकी कोथिंबीर, आलं आणि जिरं घालून घेऊया आणि मिरची अशी तोडून घालूया आणि मिक्सरमध्ये असं थोडंसं पाणी घालूया आणि वाटून घेऊया। एकदम असं भरभरीत वाटून घ्यायचं। हे पहा, वाटून झालं आहे। थोडंसं पाणी घालायचं, एकदम जास्त नाही घालायचं। हे पहा, असं वाढून घ्यायचं ओबट ढोबट। हे पहा, खूप छान होतात ही भजी। आता भांड्यामध्ये काढून घेऊया, सर्व असं भांड्यामध्ये काढून घ्यायचं। हे पहा, आरामात घ्यायचं भांड्यामध्ये घालून। हे पहा, भांड्यामध्ये घालून घेतलं आहे। त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतला, 1 किंवा 2 घ्यायचे, मालवणी मसाला, हळद आणि मीठ आणि कोथिंबीर 1 वाटी घेतली आहे आणि एकजीव करून घ्यायचे। छानपैकी मिक्स करून घ्यायचं। पीठ तुम्ही जसं फेटून घ्याल तसं तुमची भजी मस्त कुरकुरीत होणार। हे पहा, कढईमध्ये तेल घातलं आहे, ते कडकडीत गरम झालं आहे। कडकडीत करायचं, फास्ट गॅस करायचा। आपल्याला पाहिजे तशी घालायची, छोटी मोठी घालून घ्यायची। खूप छान होतात ही भजी, तुम्ही पण नक्की करून पहा। आता थंडीचे दिवस चालू झाले आहे, कडाक्याची थंडी पडली आहे। ही पहा, मस्त झाली, कलर पहा मस्त आला आहे, कुरकुरीत झाली आहे। ही पहा, खूप छान होतात ही। ही पहा, भजी करून तयार आहेत। आणि तुमच्याजवळ समजा कांद्याची पात आहे तर घाला बारीक चिरून, खूप छान होते। ही पहा, कुरकुरीत झाली आहे, मस्त झाली। तुम्ही पण नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।